मुंबईत आज शिवसेनेकडून 2 वर्धापन दिवस साजरा होत आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी थेट शिवसेना नेते रामदासभाई कदम आपल्यासोबत आहेत. भाई कसा पाहता आजचे या शिवसेनेचे 2 मेळावा होत आहेत मी याकडे? तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, 2 मेळावे होणे हे का आम्हाला भूषण वाटत नाही. एका पक्षाचे 2 तुकडे व्हावेत हे काय भूषण आहे अशातला भाग नाहीये. आज मला बाळासाहेबांची आठवण येते. आज बाळासाहेब असते हे दिवस नसते आले. मला वाटतं उद्धव ठाकरेंनी स्वतःचं आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे की शिवसेनेचे 2 भाग का झाले. एकनाथ शिंदे, रामदास कदम, गजानन कीर्तीकर हे सगळे बाजूला का झाले. 40 आमदार त्यामध्ये 10 मंत्री हे बाजूला का झाले. याचा आत्मविपक्ष उद्धव ठाकरेंनी करायला हवं होतं ना. ते 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके म्हणण्यापेक्षा गेलेल्या आमदारांना कसं बदनाम करता येईल, त्यांना आयुष्यातनं कसं उठता येईल हे सुडानं वागण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं आत्मविपरीक्षण केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. मला एक सांगावं, बाळासाहेब काय मुख्यमंत्री होऊ शकले नसते. नारायण राणेला मुख्यमंत्री करू शकतात, मनोज जोशीला करू शकतात, मनोज जोशींना लोकसभेचा अध्यक्ष करू शकतात. बाळासाहेब होऊ शकले नसते, झाले असते ना. पण बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात ठेवला. हे नारायण राणे चल इकडे मातोशीत, पंत महत्वाचं काम आहे या इकडे, हे बाळासाहेबांनी केलं. रिमोट कंट्रोल आपल्या हातामध्ये ठेवला. वर्षाव जायचं आहे, वर्षाव जायचं आहे, हे स्वप्न कधी बाळासाहेबांनी पाहिली नाही. वर्षावर गेलेल्या माणसाला 10 मिनिटांमध्ये मातोश्री बोलण्याची ताकद बाळासाहेबांनी ठेवली होती आणि म्हणून कधी शिवसेना फुटली नव्हती. पण उद्धव ठाकरेंनी काय केलं, आदल्या दिवशी सांगितलं हा शिवसैनिक एकनाथ शिंदे याला मला मुख्यमंत्री बनवायचं आहे उद्या. सगळ्या लोकांनी आम्ही टाळ्या वाजवल्या त्या मडमध्ये, विटी हॉस्टेलमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर हे साहेब मध्येच उठले मुख्यमंत्री म्हणून. बाळासाहेबांचा मुलगा तुम्ही चिरंजीव, लाज वाटत नाही बाळासाहेबांचं नाव सांगायला. बाळासाहेबांच्या मोठे जन्म घेतलात तुम्ही, पण बाळासाहेबांच्या विचार तुम्ही अंगीकृत केलेत का. नाही ना, नाही ना. आणि म्हणून आजचा दिवस हा आम्ही बाळासाहेबांच्या विचारानं चाललोय त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आजच्या दिवशी आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत. शिवसेनेचाच नाव आहे, धनुष्यबाण तेच चिन्ह आहे, तोच भगवा झेंडा बाळासाहेबांचा आहे, तोच भगवा झेंडा छत्रपतींचा आहे. आणि म्हणून आम्हाला अभिमान वाटतोय की बाळासाहेबांची शिवसेना आम्ही काँग्रेसच्या पायाजवळ घाण ठेवली होती उद्धव ठाकरेंनी, ती सोडून घेतली आणि या भगव्या झेंड्याला अधिक तेज आणण्याचं काम आम्ही केलं, याचा अभिमान आम्हाला वाटतोय. काल उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली, यामध्ये मनसेबरोबर जाण्याची चर्चा देखील केली. मात्र आज वर्धापन दिवस निमित्त मोठा धक्का देतात तुम्ही. काल माजी नगरसेवकांची बैठक घेतली आणि त्यांना विचारलं मग राज ठाकरेंसोबत जायचं की नाही. अहो आम्ही शिवसेनेचे नेते होते हो, आमची कधी बैठक घेऊन आम्हाला विचारलं नाही असे. पण ज्या माजी नगरसेवकांची बैठक घेऊन विचारलं त्यातलेच आज नगरसेवक आमच्याकडे येत आहेत ना. कोण ऐकणार कोण यांचं आता. यांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे, यांच्यासोबत कोण थांबणार नाही. पण एवढं मी पाहतोय, एवढं झालं तर सुंभ जडला तरी पीळ जात नाही अजून उद्धव ठाकरेंचा. हे आपण पाहतोय, महाराष्ट्र पाहतोय. मनसे आणि सेना दोन्हीचे युतीचे पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, लवकरच होईल अशा मनसे आणि ठाकरेची जी शिवसेना आहे असं म्हणा त्यांच्या युती होण्याचं सकारात्मक चालू आहे. कशावर माझं म्हणणं असं आहे, मी पुन्हा अतिशय जबाबदारीने बोलतोय. उद्धव ठाकरेला राज ठाकरेंच्या बाबत आस्था, आपुलकी, आदर, प्रेम, जिव्हाळा, ओलावा काही नाही. भाऊ म्हणून काय नाही, कुटुंब म्हणून काय नाही. मुंबई महानगरपालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी हे समजून गेले 30 वर्ष त्यांनी मुंबई महानगरपालिकेचा फायदा घेतलाय. 55,000 60,000 कोटीचं बजेट आहे. एक वेळेला 30 वर्षाच्या आधी मुंबईमध्ये 50% मराठी माणूस होता, आज 9% देखील शिल्लक नाही. हे पाप उद्धव ठाकरेंचं आहे. सगळा मराठी माणूस सोडून मुंबईच्या बाहेर
ते कुठं नालासोपारा आणि कल्याणच्या पुढं कुठं इकडे सगळा केलाय. हे पाप कोणाचं उद्धव ठाकरे? पण अजून हव्याच गेला नाही, अजून ते टक्के हे असल्यामुळं राज ठाकरेंना सोबत घेऊन पुन्हा मुंबई महानगरपालिकेवरती साप म्हणून विळखा घालून बसता येतो का, हा शेवटचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे. अघोरी विद्यावरून आता संजय राऊतने ठीक आहे, शिंदे गटाचा एक गट आहे जो अघोरी विद्यावर हे विश्वास नाही करतो. हो, असं तुम्हाला मी सांगतो, आता बाळासाहेबांचं वय अधिक वाढावं म्हणून बाळासाहेबांच्या वाढदिवशी मातोश्रीच्याच बाहेर आमचा जो थापा होता तो प्रत्येक वर्षी मोठा हवन करायचा तिथे. मग नवचंडी यज्ञ, सुदर्शन यज्ञ, बगलामुखी यज्ञ हे सगळे तर व्हायचे ना. मग ती अघोरी विद्या झाली का? नाही ना, हिंदू धर्मामध्ये आहेत ना हे. पण ज्यावेळेला एकनाथ शिंदेनी वळसा बंगला ताब्यात घेतला तेव्हा टोपलीभर लिंबू मिळाले वळसा बंगल्यावरती, ती अघोरी विद्या. ही मातोश्रीला माहिती आहे. आता काही लोक नवीन नवीन आलेत उद्धव ठाकरेकडे दुसऱ्या पक्षातून, त्याला अजून उद्धव ठाकरे माहिती नाही, तर हळूहळू त्यांना समजेल, मग नाही बोलणार ते. आज दोन्ही मेळाव्याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. खरा मेळावा कुणाचा असेल? शिवसेनेचाच. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा समोर पुढे घेऊन जाणारा जो पक्ष आहे तो आमचा आहे. म्हणून खरी शिवसेना आमचीच आहे ना, ही डुप्लिकेट सेना, ही काँग्रेस पुरस्कृत, राष्ट्रवादी पुरस्कृत उद्धव सेना आहे. ही शिवसेना होऊ शकत नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. कॅमेरामन मोहनचा सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.